मंडळी, तुम्हाला जर तुमचं आय डी कार्ड डाउनलोड करायचं असेल तर कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्यानुसार क्लिक करून इथं यायचं आहे. पोर्टलवरती इथं लॉग इनचा ऑप्शन आहे, खाली नागरिक लॉग इनचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं परमिशन द्यायची आहे. तुमची भाषा जी आहे मराठी इंग्लिश जी आहे ते करा. त्यानंतर या ठिकाणी आधारचा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करून इथं आधार नंबर टाकून लॉग इन करायचा आहे. जर आधारनुसार लॉग इन करायचं नसेल तर आय डी आहे त्यावर क्लिक करा, आय डी टाकून लॉग इन करा. आता जर आय डी जर तुमचा विसरलेला असेल तर तुम्ही काय करायचं आहे, आय डीवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आय डी टाका अगर ना टाका, पण खाली विसरलं असल्यामुळं इथं आय डी विसरलो हा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमचा आधार नंबर टाकून सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे. म्हणजे लॉग इन कसं, तुमचं इथं ओ टी पी जाणार आहे, आधार बेस ओ टी पी असणार आहे. तो ओ टी पी आणि इथं खाली लास्टला नंबरसुद्धा दिलेला कुठला आहे तो, त्यानुसार तो ओ टी पी जाणार आहे. ओ टी पी टाकायचा आणि प्रमाणित करावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं डॅशबोर्डवरती तुमची माहिती, तुमचं आधार आहे तुमची आय डी दिसणार आहे. आता ही तुमची आय डी आहे आणि तुमचं त्याचा नंबर असणार आहे. तुमची माहिती वगैरे बघा. त्यानंतर तुमचं खालच्या साईडला स्क्रोल करत यायचं आहे. इथं आय डी कार्ड आहे, फ्लिप करावरती क्लिक केलं की मागची साईडसुद्धा दिसणार आहे. डाउनलोड करावरती क्लिक करून हे डाउनलोड करायचं आहे. पण हे लगेच डाउनलोड नाही होणार आहे, म्हणजे ओपन नाही होणार आहे, कारण याचा पासवर्ड आहे. पासवर्ड काय असणार आहे, तुमचं जे नाव आहे त्या नावाचं पहिले 4 अंक म्हणजे अक्षर, ते 4 अक्षर तुमचं कॅपिटलमध्ये, आता सूरज नाव असेल तर SURA हे कॅपिटलमध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर तुमची जन्मसाल टाकायचं. आता जन्मसाल का असणार आहे, 1999 असेल तर 1999 SURA त्यानंतर 1999 हे टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं हे आय डी कार्ड अशा पद्धतीने डाउनलोड होणार आहे. याची प्रिंट काढा, काय करायचं आहे ते करा. तुम्ही जर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर कशा पद्धतीनं काढायचं, का काढायचं, सगळी A to Z डिटेल मी सांगितलेलं आहे. ती संपूर्ण माहिती तुम्हाला पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर चला भेटूया स्क्रीनवरच्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.